ओके. तर आज आपल्याला बघायचं आहे फिल्टर मेथड ॲरेची. आता फिल्टर मेथड काय असणार आहे की जेवढे पण आपले ॲरेचे इंडेक्स असतात, ॲरेच्या ज्या व्हॅल्यू असतात ना, त्यावर आपल्याला एखादं ऑपरेशन करायचं किंवा त्यावरती आपल्याला फिल्टर करायचं. फिल्टर लावून आपल्याला ओरिजिनल ॲरेमध्ये न चेंज करता नवीन ॲरे रिटर्न करायचा. त्यासाठी तुम्हाला फिल्टर करायचं आहे. ओरिजिनल ॲरे कॅनॉट चेंज रिटर्न्स न्यू ॲरे. ओके. आता त्याचा सिंटॅक्स आहे सेम आहे, जसं तुम्ही ॲरेचं मॅप फंक्शन वापरलं ना, सेम ॲज मॅप फंक्शन. तुमचा ॲरे डॉट तुमचा असतो फिल्टर, आणि फिल्टर मध्ये अँग्युलरच्या जागी तर मला पाहिजे जावास्क्रिप्ट. ओके. आणि या फिल्टरमध्ये फंक्शन पाहिजे असतं. आता फंक्शन नेम, फंक्शनमध्ये तुम्हाला काय असतं की 3 पॅरामीटर असतात. पहिला पॅरामीटर असतो तुमचा व्हॅल्यू, नेक्स्ट असतो इंडेक्स, ॲरेची इंडेक्स. ओके. आणि नेक्स्ट असतो तुमचा ओरिजिनल ॲरे. इथं तुम्हाला फंक्शन ॲरो फंक्शन वापरलं तरी चालतं, ॲरो फंक्शनच वापरायचं, शॉर्ट हँड सिंटॅक्स वगैरे. आणि रिटर्न्समध्ये कंडिशन. आता तुमचा फिल्टर रिटर्न करतो. ओके. इथं फिल्टर डॉट JS लेट ARR इज इक्वल टू ॲरे घेऊ 10, 20, 30, 40, 40 नको आपल्याला, सपोज 1, 2, 3, 4, 5, 6 असा काहीतरी नंबर टाईपचा मी ॲरे घेतला. त्याच्यावरती मला फिल्टर लावायचा आहे. तर मी काय करणार, लेट, त्यातले मला इवन नंबर्स पाहिजेत. ओके. तर तुमचा ARR डॉट फिल्टर, फिल्टरवरती तुमचा ॲरो फंक्शन. ओके. आता ॲरो फंक्शनमध्ये मला 3 पॅरामीटर असतात. एक असतो तुमचा व्हॅल्यू, इथं टाकू लोकल व्हेरिएबल, त्याला नाव देऊ व्हॅल्यू. नेक्स्ट असतो इंडेक्स, त्याला लोकल व्हेरिएबल आपण IND नाव देऊ. आणि नेक्स्ट असतो तुमचा ARR, त्याला LOCAL ARR. ऑफिस आमचं एवढं मोठं नाही, हां सॉरी. तर व्हॅल्यू, इंडेक्स आणि लोकल ॲरे. त्याच्यावरती मला प्रिंट करायचं आहे कन्सोल डॉट लॉगमध्ये तुमचा व्हॅल्यू कॉमा इंडेक्स कॉमा तुमचा लोकलचा ॲरे. लोकल ॲरे म्हणजे तुमचा ओरिजिनल ॲरे आहे ना, तोच रिटर्न करतो. फक्त मी लोकल व्हेरिएबल नाव दिलं, कारण की ARR देऊ शकत नाही ना, त्यासाठी हे मी प्रिंट केलं. नेक्स्ट काय केलं, रिटर्न करतो. रिटर्न काय कर, तुमचा आल्याला व्हॅल्यू जर मोड %2 असेल, ओके, %2, तर ते काय करतं, रिटर्नमध्ये 0 किंवा 1 करतं. आता इक्वल 0 असेल, स्ट्रिक्टली इक्वल करू. स्ट्रिक्टली इक्वल जर 0 असेल तर तुमची जी व्हॅल्यू असते ना, ही व्हॅल्यू, ती एका नवीन ॲरेमध्ये स्टोअर करत जातं. आणि इथं नेक्स्ट काय करू, कन्सोल डॉट लॉगमध्ये तुमचा इवन, असं आपण काहीतरी लॉजिक लिहिलं. नोड तुमचा फिल्टर डॉट JS. आता बघा की पहिल्या कंडिशनमध्ये काय झालं, तुमची व्हॅल्यू काय आहे, 1 आहे. तर तुमची व्हॅल्यू झाली 1. नेक्स्ट काय, त्याची इंडेक्स किती आहे, त्याची 0th इंडेक्स, आणि तुमचा ओरिजिनल ॲरे. ओके. सेकंड कंडिशनला काय झालं, तुमची व्हॅल्यू झाली 2nd. नेक्स्ट काय आपण केलं, त्याचा इंडेक्स. आता हे सगळं त्याचं ऑपरेशन झाले. आता इंटरनली त्याचं वर्किंग आहे ना, इथं नवीन एक ॲरे तयार होतो. ओके. आणि तो ॲरे, इथं जी व्हॅल्यू असेल ना, ही व्हॅल्यू, ती व्हॅल्यू रिटर्न करून आहे ना, तुम्ही हे जर ट्रू असेल तर ॲड करतं, जर फॉल्स असेल तर ॲड करत नाही. आणि ते नवीन ॲरेमध्ये स्टोअर केलं. कोणती 2, 4 आणि 6 ह्या व्हॅल्यू नवीन ॲरेमध्ये स्टोअर केल्या. ते आपण एका व्हेरिएबलमध्ये घेतलं, कोणत्या इवन नावाच्या व्हेरिएबलमध्ये आपण नवीन ॲरे स्टोअर केला. आणि लाईन नंबर 8 ला आपण तो ॲरे प्रिंट केला. असं त्याचं एक्झिक्युशन आहे.
की फिल्टरचं ज्यावेळेस तुम्हाला फिल्टर करायचं असेल ना ॲरे त्यावेळेस तुम्हाला वापरता येतं. ॲड फ्लोटिंग मीटिंग कंट्रोल्स फिल्टर डॉट किंवा 01.js. एक एक्झाम्पल घेऊ की आपण ॲरे ऑफ ऑब्जेक्टचं घेऊ. ॲरे ऑफ ऑब्जेक्टचं कारण की आपल्याला त्याच्या पुढचा पार्ट आपल्याला ऑब्जेक्ट चालू करायचा आहे. ऑब्जेक्ट काय असतो की स्टुडंट या नावाचा आपल्याला एक ॲरे ओके आणि या ॲरेमध्ये आपल्याकडे मल्टिपल ऑब्जेक्ट्स आहेत. त्याचं नेम असेल नेम सपोज असेल ओंकार डबल कोटमध्ये कॉमा त्याचं मार्क्स असतील मार्क्समध्ये 35 देऊ कॉमा सेपरेटेड कॉमा 2 3 4 5. आता इथं नावं त्याची मी बदलतो की हॅरी असेल इथं राज असेल इथं पॉटर असेल आणि इथं शुभम असेल असं काहीतरी मी नाव दिलं. त्यांची मार्क्स जे आहेत ते वेगळे असणार आहेत. तर 35च्या जागी 50 टाकू इथं 70 टाकू इथं 30 टाकू आणि याला 25 टाकू असे त्यांची मार्क्स आहेत. आता मला काय पाहिजे की त्यांची जी 35च्या खालची जी मार्क आहेत ती फेल स्टुडंट आहेत आणि जे 35च्या वरती असतील ते पास मला पाहिजेत. त्यांचा मला ॲरे रिटर्न करायचा आहे पास स्टुडंटचा. तर मी काय करणार लेट पासड एक व्हेरिएबल घेऊ त्याच्यामध्ये स्टुडंट्सवरती डॉट फिल्टर करायचं आहे. फिल्टर काय करायचे आपल्याला ॲरे ॲरो फंक्शन. आता इथं मी काय करणार आहे फक्त व्हॅल्यूज घेऊ. आपला आता इंडेक्स तुम्हाला माहिती आहे की सेकंड पॅरामीटर इंडेक्स भेटतो आणि थर्ड पॅरामीटर तुमचा ओरिजिनल ॲरेमधला ऑब्जेक्ट भेटणार आहे तुम्हाला किंवा तुमचा हा फुल ॲरे भेटणार आहे. आता मी इथं कंडिशन काय लावली की आलेली व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन असेल ऑर इक्वल टू तर 35 पेक्षा तर तो रिटर्न कर. आता इथं रिटर्न कीवर्ड नाही लिहिला तरी चालतं डायरेक्ट तो आपण ॲरो फंक्शन वापरले ना त्यामुळे बाय डिफॉल्ट रिटर्न करतं. आणि इथं कन्सोल डॉट लॉगमध्ये पासवर्ड केलं पण व्हॅल्यूमध्ये आपल्याला पूर्ण ॲरे भेटणार आहे एक एक याच्यातला मार्क्सवरती कंडिशन पाहिजे ना. ओके CLS नोड फिल्टर 01.js ग्रेटर दॅन जर 40 पेक्षा बरोबर आहे कंडिशन तर जर रिटर्न केलं व्हॅल्यू डॉट मार्क्स आणि पासवर्ड ओके. आता त्यांना रिटर्न केलं पण रिटर्न कीवर्ड काढला तरी व्हायला पाहिजे. ओके रिटर्न कीवर्ड ते द्यायलाच लागतं. ओके आणि इथं हां आता त्याचा वर्किंग झाला शॉर्ट हँड सिंटॅक्स झाला. आता प्रॉपर वर्किंग व्हायला पाहिजे. ओके आता हा झाला तुमचा शॉर्ट हँड सिंटॅक्स की ज्यावेळेस तुम्हाला रिटर्न कीवर्ड वापरायचा असतो ना त्यावेळेस तुम्हाला कर्ली ब्रेसेस लागतात. कर्ली ब्रेसेस ज्यावेळेस आपण वापरतो ना त्याला रिटर्न कीवर्ड लागतो कारण की कर्ली ब्रेसेस कधी येतो की ज्यावेळेस तुम्हाला मोठं काहीतरी फंक्शन लिहायचं आहे त्यावेळेस तुम्हाला ती बॉडी डिक्लेअर करावी लागते. जर शॉर्ट हँडमध्ये जर वापरायचं असेल ना तर त्याला रिटर्न कीवर्ड नाही येणार त्याला बॉडी पण नाही येणार. जे पण काय तुम्हाला कंडिशन आहे ती एका लाईनमध्ये येते. ओके आता इथं मी केलं नोड फिल्टर 01.js आला का तुमचा. जेवढे पण 35च्या वरती जे मार्कवाले आहेत त्या स्टुडंटचा मला ॲरे भेटला आणि तो पासवर्डमध्ये भेटला असं त्या. आता आपल्याला बघायचं आहे ॲक्च्युअल ऑब्जेक्ट तुमचा
ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट हे मॉडेल्स बघायचे की डॉट ब्रेसेस वगैरे. ओके, ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट काय आहे की तुमचा, की ऑब्जेक्ट मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठीचा ऑब्जेक्ट असतो जावास्क्रिप्टमध्ये. की त्यात कसं असतं की की व्हॅल्यूज पेअर्स असतात. ऑब्जेक्ट स्टोअर्स स्टोअर्स मल्टिपल व्हॅल्यूज इन की व्हॅल्यू पेअर. त्याचा सिंटॅक्स काय असणार आहे तुमचा, लेट इथे येणार आहे तुमचा व्हेरिएबल नेम किंवा OBJECT ऑब्जेक्ट नेम आणि इज इक्वल टू इथे येणार आहे तुमचा ओरिजिनल ऑब्जेक्ट. आता इथं काय असणार आहे तुमची की कोलन आणि इथं असणार आहे तुमची व्हॅल्यू जी असेल ती. असा त्याचा सिंटॅक्स आहे. आता OBJECT ऑब्जेक्ट 01.js. आता मी सिंटॅक्स करणार लेट युजर घेऊ. युजर इज इक्वल टू त्याचा ऑब्जेक्टचे ब्रेसेस आणि याच्यावरती मला की व्हॅल्यूज प्रॉपर्टी आहेत. तर पहिलं त्याचं नाव असेल कोलन डबल कोटमध्ये स्ट्रिंग असेल ना. ओके, कॉमा. आता कॉमा सेपरेटेड असतात त्यात मल्टिपल व्हॅल्यूज. की त्याचा एज एज असेल 24 कॉमा सिटी सिटी असेल त्याची पुणे आणि इथं आपण टाकू पिनकोड कोलन 415539 कराडचा पिनकोड आहे. आता मला हा प्रिंट करायचा आहे. कन्सोल डॉट लॉग मध्ये तुमचा युजर. ओके, आणि मला एक एक फक्त त्याचं नावच पाहिजे. तर याला ॲक्सेस कसा करायचा असतो, कन्सोल डॉट लॉग मध्ये युजर डॉट तुमचं एज. ओके, किंवा इथं त्याचा नेम टाकू युजर डॉट नेम CLS नोड स्पेस ऑब्जेक्ट डॉट JS युजर डॉट नेम येणार. आला का तुमचा. पहिल्यांदा त्यानं आहे असा ऑब्जेक्ट प्रिंट केला आणि नेक्स्ट मला त्याची व्हॅल्यू पाहिजे. व्हॅल्यू म्हणजे त्या ऑब्जेक्टमध्ये नेमला जी पण व्हॅल्यू आहे ना ती मला व्हॅल्यू पाहिजे. आला तुमचा ओमकार. असं त्याला व्हॅल्यू भेटले. असा तुमचा बेसिक सिंटॅक्स आहे की त्याला कसं करायचं वगैरे. नेक्स्ट काय की तुमचा नेस्टेड ऑब्जेक्ट कसा करायचा, हा तुमचा बेसिक झाला. नेस्टेड ऑब्जेक्ट. नेस्टेड ऑब्जेक्ट काय असणार आहे की ऑब्जेक्ट ऑफ ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट ऑफ ऑब्जेक्ट्स. आता यात तुम्हाला एक कन्सेप्ट कळेल की सर्व्हर साइड रेंडरिंग एक कन्सेप्ट असते. ज्यावेळेस तुम्हाला 1 इयर 2 इयर एक्सपिरियन्स होईल ना त्यावेळेस तुम्हाला कंपनी विचारते की सर्व्हर साइड रेंडरिंग वगैरे येतं का. ऑब्जेक्ट 02.js फ्रेशरला पण विचारत असतील काय, आय डोंट नो. लेट युजरच घेऊ आहे असं आपण एक हाच ॲरे कॉपी पेस्ट करू. ऑब्जेक्ट कंट्रोल V आणि मला काय पाहिजे त्याचा जो ॲड्रेस आहे कंट्रोल X कंट्रोल Z इथं ॲड्रेस. ओके, कोलन ॲज अ ऑब्जेक्ट पण तो घेऊ शकतो ना. त्याची जी व्हॅल्यू आहे आता बघा ॲड्रेस काय झाली तुमची की झाली आणि त्याची जी व्हॅल्यू असणार आहे ना ती ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून त्याला मी दिली. ओके, आता याच्या आतमध्ये त्याची परत सिटी असू शकते. सिटी डबल कोटमध्ये कराड असू शकते कॉमा नेक्स्ट असू शकतो त्याचा पिनकोड कोलन 55 आणि अजून काय असू शकतं त्याचा ॲड्रेसमध्ये होम. रेंटचं आहे त्याचं स्वतःचं घर नाही रेंटचं आहे असं वगैरे.
कन्सोल डॉट लॉगमध्ये मला ॲक्सेस करायचं आहे. ओके, मला पहिल्यांदा त्याचा तर नेम पाहिजे, तर मी काय करणार, युजर डॉट नेम, आणि नेक्स्ट काय पाहिजे मला आता हिचा सिटी ॲक्सेस करायची सिटी. तर मी कसं करणार, तुमचा युजर डॉट तुमचा ॲड्रेस. ओके, ॲड्रेसमध्ये परत डॉट आणि त्याच्यात येणार तुमचा सिटी, इथे येणार तिथं सिटी. बाय डिफॉल्ट ते सजेशन कधी कधी देत नाही. नोड ऑब्जेक्ट 1 ऑब्जेक्ट 2 आला का. पहिल्यांदा काय आपण केलं, त्याचा नेम ॲक्सेस केलं ओमकार, आणि नेक्स्ट आपण काय केलं, त्याच्या ॲड्रेस मधली त्याची सिटी कोणती आहे ना ती आपण ॲक्सेस केली. ओके, जर का मी याच्यात कन्सोल डॉट लॉगमध्ये युजर डॉट ॲड्रेस जर मी केला ना प्रिंट, तर मला आहे अक्काच्या अक्का हा ऑब्जेक्ट प्रिंट होणार आहे. ओके, झाला तुमचा ह्याच्या ॲड्रेस जो ऑब्जेक्ट आहे ना तो प्रिंट झाला. जसं की मी फक्त युजर जर दिलं, त्याला डॉट नेम नाही दिलं, तर मला हा ऑब्जेक्ट प्रिंट होणार. तसाच जर मी फक्त ॲड्रेस केला, तर मला ह्याच्या ह्या ॲड्रेसचा ऑब्जेक्ट प्रिंट झाला. असा त्याचा नेस्टेड ऑब्जेक्ट वगैरे आहे इथपर्यंत. जर आता ऑब्जेक्टच्या दोन मेथड्स असतात, इन ऑब्जेक्ट देअर आर properties PROPERTIES and methods. ओके, प्रॉपर्टीज आणि मेथड्स. आता प्रॉपर्टी आणि मेथड्स म्हणजे काय असतं, प्रॉपर्टी म्हणजे तुमचा जो डेटा असतो ना ऑब्जेक्ट मधला तो डेटा, आणि मेथड्स म्हणजे काय असतं, जे तुम्ही ऑब्जेक्टमध्ये एखादं फंक्शन लिहिताना त्याला मेथड म्हणतात. ओके, या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे की हा काय झाला तुमचा डेटा झाला. आता याच्यात जर मी एखादं फंक्शन स्टोअर केलं तर ती काय झाली मेथड. ऑब्जेक्टमध्ये काय असतात दोन गोष्टी, प्रॉपर्टी आणि मेथड्स असतात. जर का इथं फ्लिपकार्ट सर्व्हर साईड कसं चालतं तुमचं, की फ्लिपकार्ट एखादी वेबसाईट आहे, इथं मी इन्स्पेक्ट केलं, आणि इन्स्पेक्टमध्ये नेटवर्क टॅबमध्ये तुमचा सर्व्हरनं ज्या पण तुम्हाला डेटा येतो ना त्याच्या APIs असतात. सपोज मी तर 5 मिनिट्सवरती क्लिक केलं. ओके, आता इथं मला बघा त्यांच्या API कॉल झाल्या. आता enjs.js काहीतरी API झाली, राईट. तर हा बघा तुमचा काय झाला, पूर्ण ऑब्जेक्टमध्ये डेटा आला. आता इथं जर तुम्ही लक्ष दिलं असेल तर बघा ही काय आहे, आय मध्ये एखादा ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्यावरती एखादं फंक्शन आलं का. आता हे काय झालं तुमचं सर्व्हर साइड रेंडरिंग. सगळाच कोड तुमचा HTML CSS जावास्क्रिप्ट मध्ये नाही झाला. जो पण आपण जो कोड लिहिलेला जावास्क्रिप्ट मध्ये ॲज ऑब्जेक्ट मध्ये तो मी सर्व्हरवरती टाकला, आणि ज्यावेळेस मी या बटनवरती कॉल करेल त्या सर्व्हरवरनं मला डेटा येणार. जसं की तुमचं बॅकएंड .NET API वगैरे वापरताना किंवा तुम्ही जावाच्या .NETचे API, तर त्या कोडमध्ये मला तो बटन क्लिक केल्यानंतर असा मला डेटा पाठव, आणि या डेटावरती मी काहीतरी रेंडर करणार. हे काय झालं बघा, त्यानं 3 पॅरामीटर घेतले. जसं मी सांगितलं 3 पॅरामीटर काय असतात तुमचे, की पहिले असते व्हॅल्यू, परत असते की, आणि परत असतो तुमचा ओरिजिनल ॲरे, आणि त्याच्यावरती O.R म्हणजे त्यांचं काहीतरी इंटरनल त्याचं वर्किंग असेल त्या फंक्शनचं, आणि या फंक्शनवरती काहीतरी त्यानं ऑपरेशन केले असतील. हे काय झालं तुमचं सर्व्हर साइड रेंडरिंग, यालाच म्हणतात तुमचं सर्व्हर साइड रेंडरिंग. एवढं अवघड नाही. ज्यावेळेस तुम्ही अँगुलरचा प्रोजेक्ट क्रिएट करताना त्यावेळेस ते 2 प्रश्न विचारतं की तुम्हाला सर्व्हर साइड रेंडरिंग क्रिएट करायचं आहे का क्लायंट साइड. आता क्लायंट साइड म्हणजे काय, जे पण तुमचं HTML CSS जावास्क्रिप्ट वापरून केलेलं जे पेज आहे ते पेज क्लायंट साइडला दिसणार. क्लायंट साइड म्हणजे जिथं ब्राउझर आहे ना, हा झाला तुमचा क्लायंट साइड. ओके, आणि सर्व्हर साइड कसं की याच्या मी क्लिकला काहीतरी ऑपरेशन होतंय, आणि तो जो डेटा आहे पूर्णपणे ब्राउझरवरती नाही, माझा तो 50% डेटा सर्व्हरवरती आहे. त्याला बोलतात की सर्व्हर साइड. हे तुम्ही काय म्हणा, सर्व्हर साइड कधी आलं की तुम्हाला ज्यावेळेस सिक्युरिटी वाढवायची, सिक्युरिटी पर्पज काय होतं की ज्यावेळेस तुम्ही इन्स्पेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला सगळा कोड दिसतो, राईट. इथं तुम्हाला सगळा कोड दिसतो, पण मला हा कोड पण सगळा हाईड करायचा आहे. मग आता इथं बघा त्यांचा कोड किती आहे, की
फक्त एवढे डिव आहेत की काय काय कोणत्या डिव कशाचा आहे, नुसते कार्डचे डिव असतील वगैरे, फॉर लूप वगैरे असेल, आणि बाकी सगळं ज्या स्क्रिप्ट आहेत ना, ह्या स्क्रिप्टमध्ये काय असणार आहे तुमचा जावास्क्रिप्टचा कोड, की बॅकएंड काहीतरी मला डेटा येणार आहे आणि तो डेटा मला काहीतरी बाइंड करायचा आहे का तुमचा रिस्पॉन्समध्ये, स्टेटस कोड वगैरे हा सगळा मी डेटा मला बाइंड करायचा आहे. आता हे काय की तुमचे इमेजेस आहेत या सर्व्हरवरनं आलेल्या, तर तुमचा बायनरी फॉर्मॅट हेक्साडेसिमलमध्ये ह्या सगळ्या इमेजेस आहेत, 52 49 RIF वगैरे. हे तुमचं झालं एक्स्ट्राचं नॉलेज आहे. OBJECT फंक्शन आणि ऑब्जेक्टमध्ये जसं फंक्शन करतो ना तसं क्लास पण होतो स्टोअर, पण क्लास तुम्हाला अजून झालेला नाही, त्यामुळे फक्त ऑब्जेक्टमध्ये फंक्शन स्टोअर कसं करायचं ते सांगणार आहे. लेट युजर इज इक्वल टू ऑब्जेक्ट. ओके, आता ऑब्जेक्टमध्ये काय असणार आहे, नेम नावाचं प्रॉपर्टी आहे, राईट, कॉमा. आता इथं मला फंक्शन पाहिजे ग्रीट नावाचं, GREET कोलन. तर मी काय करणार त्याला, जसं मी सांगितलं की इथं मी तुम्हाला ऑब्जेक्ट पण देऊ शकतो, त्याच्या जागी मी फंक्शन पण देऊ शकतो. फंक्शन आला का तुमचा फंक्शन, आणि या फंक्शनमध्ये ओके हां आता घेईल ते, त्याचा एक ब्रेसेस राहिलेला फंक्शन, आणि या फंक्शनमध्ये काहीतरी ॲक्शन घडत्या. ॲक्शनमध्ये आपण फक्त कन्सोल डॉट लॉगमध्ये हॅलो आणि हॅलो म्हणून आपण त्याला काय करू, तर इथं महत्त्वाचं गोष्ट आहे, इन ऑब्जेक्ट फंक्शन युजिंग इनसाइड keys of object we need this keyword. ओके, आता दिस कीवर्ड काय आहे की तुमचा या ऑब्जेक्ट मधला दिस असतो, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला हा मला काहीतरी ऍक्सेस करायचा आहे, ओके, हे नेम मला इथे ऍक्सेस करायचं आहे, तर मला काय लागणार आहे, दिस लागणार आहे, म्हणजे या ऑब्जेक्ट मधलं नेम. आता ही कन्सेप्ट तुम्हाला कशाला लागू होती, तुमच्या क्लासला पण लागू होती. क्लासमध्ये आपण एखादा ऑब्जेक्ट बनवला आणि क्लासमध्ये जर तुम्ही कन्स्ट्रक्टरमध्ये जर व्हॅल्यू इनिशियलाइज ज्यावेळेस करताना, तर तिथं काय तुम्हाला वापरायला लागतं, दिस डॉट नेम वगैरे, दिस डॉट तुम्ही व्हॅल्यू इनिशियलायझेशनला काय पण वापरत असाल ते XYZ. तर इथं मी काय वापरणार, दिस डॉट नेम. ओके, काय केलं मी इथं हॅलो, आणि हे जे नेम आहे ना या फंक्शनमध्येच मी प्रिंट केलं, तर मला हे नेम डायरेक्ट ॲक्सेस नसतो, त्यासाठी धिस कीवर्ड रेफरन्स पाहिजे ना मला, काहीतरी या नेमचा रेफरन्स घेतला आणि तो ॲक्सेस कशाने केला, दिसनं केला, असं तुमचं आहे. आणि इथं मी काय करणार आता, युजर डॉट ग्रीट, आणि या ग्रीटला सर्क्युलर ब्रॅकेट असं ॲक्सेस केलं, CLS नोड ऑब्जेक्ट फंक्शन. आला का तुमचा हॅलो ओमकार, असं तुमचं ऑब्जेक्टमध्ये तुम्ही फंक्शन पण स्टोअर करून त्याला यूज करू शकता. इथपर्यंत मी वाक्य सांगितलेलं की म्हणजे बाहेरच्या अदर लँग्वेजेसमध्ये पण तसं असतं, ॲरे इज अ पॉइंटर अँड पॉइंटर इज अ ॲरे. ओके, आता पॉइंटर आपण जसं म्हणतो CPP मध्ये सी मध्ये की डॉटना आपल्याला ऍक्सेस करू शकतो, आणि इथं आपण ब्रेसेस पण देऊ शकतो, राईट. मग तसं आता या कंडिशनमध्ये आपण कसं करायचं की ऑब्जेक्टमध्ये डॉटना पण ऍक्सेस करतो, पण ब्रेसेसमध्ये कसं करायचं, त्या कंडिशनमध्ये डॉट अँड ब्रेसेस ॲक्सेसिंग ऑब्जेक्ट व्हॅल्यूज डॉट आणि ब्रेसेस डॉट JS. आता मला ॲक्सेस करायचे, तर मी कसं करणार की लेट युजर, पहिली कंडिशन असते की तुम्हाला इथं की तुमची जी की आहे ती डबल कोटमध्ये द्यायची असते ॲक्सेस करायला, फुल नेम कोलन आणि त्याची व्हॅल्यू की ओमकार मोहिते. ओके,
आता मला ॲक्सेस करायचं तर मी काय करणार, कन्सोल डॉट लॉगमध्ये तुमचा युजर आणि ब्रेसेस. आता ब्रेसेसमध्ये मी काय टाकणार, तुमचं डबल कोटमध्ये फुल नेम. ओके. आता मी काय ॲक्सेस केलं बघा, की तुमचं जिथं तुमची इंडेक्स असते ना, ॲरेची इंडेक्स, त्या जागी मी काय केलं, डायरेक्ट त्याची की व्हॅल्यू टाकली. की म्हणजे तुमची ही जी की आहे ना, ती व्हॅल्यू टाकली मी इथं. ॲक्सेस होताना काय होणार, फुल नेम ओमकार मोहिते. आणि त्याला अजून एक करू, इथं युजर. ओके. तर ते घेतच नाही, डॉट तुमचा घेतच नाही तो या कंडिशनमध्ये. तर डॉटचा पण सिनारिओ सांगतो. ऑब्जेक्ट ब्रेसेस डॉट येणार ना, नोड डॉट ब्रेसेस आला का तुमचा. मी काय केलं, ही पण की आहे ना डबल कोटमध्ये दिली आणि त्याची व्हॅल्यू पण डबल कोटमध्ये दिली. जर तुम्हाला ॲज अ ॲरेवाने ट्रीट करायचं असेल, म्हणजे ॲरेवाने ॲक्सेस करायचं असेल, तर ही कंडिशन आहे. आता त्याची दुसरी कंडिशन एक सांगतो, डॉट ब्रेसेस 01 डॉट JS. आता मी काय करणार, सपोज लेट युजर इज इक्वल टू त्याचं नेम असेल कोलन ओमकार. आणि मला आता काय पाहिजे, की हा नेम मला ॲक्सेसिबल पाहिजे. तर मी काय करणार, लेट तुमची की एक व्हेरिएबल बनवला आपण कीमध्ये, इज इक्वल टू, आणि या डबल कोटमध्ये नेम ठेवलं. आता हे इंटरनली वर्किंग काय होतं, की ज्यावेळेस तुम्ही स्ट्रिंग व्हॅल्यू देता, आता हे काय करतं, की त्यानं विदाउट स्ट्रिंग घेतलं. ओके. त्याची जरी प्रॉपर्टी स्ट्रिंग असली नाही तर, पण ज्यावेळेस आपल्याला ॲज अ ॲरेवाने जर ट्रीट करायचं असेल, ॲरेवाने आपल्याला ॲक्सेस करायचं असेल ना, तर आपल्याला डबल कोटमध्येच व्हॅल्यू पाठवाव्या लागतात. मग मी काय केलं, हे जे नेम आहे डबल कोटमध्ये इथं त्याला कीमध्ये स्टोअर केलं. आता कीमध्ये व्हॅल्यू काय आहे माझी, नेम. कन्सोल इथं प्रिंट करू, डॉट लॉगमध्ये की, आणि त्याच्यानंतर मला ॲक्सेसिबल पाहिजे. कन्सोल डॉट लॉगमध्ये ॲक्सेस कसं करणार मी, तुमचा युजर, त्याला मी काय पाठवणार, तुमची की, आणि याच्या खालीच कन्सोल डॉट लॉगमध्ये युजर डॉट नेम आहे का. दोन्ही पण आता कंडिशन अप्लाय झाल्या. इथं आता मी प्रिंट करतो, नोड किंवा CLS नोड डॉट ब्रेसेस 01. झालं का ॲक्सेस तुमचा. आता याच्यात काय मी स्टोअर केलं, तुमच्या कीमध्ये नेम स्टोअर केलं, राईट. आणि ज्यावेळेस तुम्हाला ॲक्सेसिबल करायचं आहे, तर मी ॲरेवाने पण त्याला ट्रीट केलं, आणि तुमचा डॉट ऑपरेटर वापरून पण मी त्याला ट्रीट केलं. असं तुम्हाला वापरायचं आहे, की ऑब्जेक्टमध्ये तुम्ही इंटरनली डॉट वापरून पण करू शकता आणि ब्रेसेस वापरून पण करू शकता. ओके. आता मला काय बघायचे आहे, ऑब्जेक्ट डिस्ट्रक्चरिंग. ओके. ऑब्जेक्ट डिस्ट्रक्चरिंग. तर ऑब्जेक्ट डिस्ट्रक्चरिंग म्हणजे काय असतं, की एखादा आपण ॲरे वगैरे डॉट 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 रेस्ट, आणि हे जे ऑपरेटर आहेत रेस्ट आणि स्प्रेड ऑपरेटरना आपण मल्टिपल दोन ॲरे एका ह्याच्यात कंबाईन करू शकतो, किंवा त्याची आपण व्हॅल्यू वगैरे एकात कॉपी करू शकतो, आपण मल्टिपल पाठवू शकतो, राईट. आणि ऑब्जेक्ट डिस्ट्रक्चरिंग मध्ये पण कसं असतं, ऑब्जेक्ट RUCTURING डॉट JS. सपोज लेट युजरमध्ये कोलनमध्ये नेम, डबल कोटमध्ये असं काहीतरी नाव दिलं. नेक्स्ट काय केलं, त्याचं एज असेल, कॉमा ॲड्रेस कोलन अर्जे. एक आपण ऑब्जेक्ट क्रिएट केला. आता मला काय पाहिजे, ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज मला सेपरेट एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायचे. त्याला डिस्ट्रक्चरिंग म्हणतात. डिस्ट्रक्चरिंग कन्सेप्ट काय, की
ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या मला सुट्ट्या सुट्ट्या एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायच्या आहेत आणि त्या वन टाईमला करायच्या आहेत. तर मी कसं करणार, लेट तुमचा ब्रेसेस. ओके, आता ब्रेसेसमध्ये नेम कॉमा एज कॉमा ॲड्रेस इज इक्वल टू तुमचा युजर. आता याचं काय झालं की मी इंडिव्हिज्युअली सपोज लेट नाही, आपल्याला कन्सोलवरती दाबायचं. आता कन्सोल डॉट लॉगमध्ये तुमचा युजर ॲरे हे काय झालं, रिॲक्टचं वगैरे. एक सेकंड, बंद तर आहे. ऑटो इम्पोर्ट कसं काय झालं ते. रिॲक्ट JS ला वरती यूज इफेक्ट वगैरे वापरावे लागतात, किंवा नोड JS ला पण. कन्सोल डॉट लॉगमध्ये युजर प्रिंट केला आणि नेक्स्ट मला काय पाहिजे की कन्सोल डॉट लॉगमध्ये पहिलं कसं असायचं की मी हा युजरमधला हा जो ऑब्जेक्ट आहे त्या मला एक एक व्हॅल्यू जर प्रिंट करायची असेल तर इथं काय टाकणार मी, डॉट ऑपरेटर आणि त्याची की टाकणार, बतावा ती मला व्हॅल्यू भेटणार. आता मी काय केलं, त्याला डिस्ट्रक्चर केलं. ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत युजरमधल्या नेम एज आणि ॲड्रेस, ह्या 3 व्हॅल्यू मी इथं घेतल्या आणि इथं तुम्ही असं पण टाकू शकता val1, असं नाही की सेम नेम पाहिजे, val2 val3. ओके, आणि इथं त्या व्हॅल्यू मी प्रिंट केल्या val1 कॉमा डबल कोटमध्ये कॉमा कंट्रोल-C, इथं येणार तुमचा val2. ओके, कॉमा तुमचा व्हॅल्यू 3. ओके, इथं आणि प्रिंट केलं. आता नोडमध्ये ऑब्जेक्ट डिस्ट्रक्चरिंग डॉट JS व्हॅल्यू 1 2 3 कॉमा डिफाइन्ड अनडिफाइन्ड काय येतंय, आय थिंक सेम नेम टाकायला लागते का काय, नेम असं नाही, बरोबर आहे. बरोबर आहे की तुमचं जे नेम आहे, तुमच्या ज्या प्रॉपर्टीज नेम आहेत ना, ते पण इथं तुम्हाला द्यायला लागतात. असं त्याचं डिस्ट्रक्शन, पण असं व्हायला नाही पाहिजे. बघा, लेट मी ट्राय आफ्टर धिस लेक्चर. कंट्रोल-V CLS. ओके, त्याचं झालं डिस्ट्रक्चरिंग की मला त्याची नेम प्रॉपर्टी पाहिजे, एज पाहिजे, जे काय ते ॲड्रेस वगैरे पाहिजे असेल तर मी त्याला डिस्ट्रक्चर केलं. इथं जर मी 2च दिली, ओके, तर त्यानं काय केलं बघा, त्यातल्या फक्त 2च व्हॅल्यू कॉपी केल्या की नेम आणि एज. इथं जर मला एजच फक्त पाहिजे तर हे आला का, फक्त त्याचं एजच कॉपी झालं. म्हणजे काय झालं की ज्यावेळेस तुम्हाला एक ऑब्जेक्ट भेटणार आहे, म्हणजे सर्व्हरवरून काहीतरी डेटा भेटणार आहे सपोज ऑब्जेक्टमध्ये, ऑब्जेक्ट ऑफ ॲरे ऑफ ऑब्जेक्ट वगैरे, तर मला त्यातलं फक्त एजच एका व्हेरिएबलमध्ये पाहिजे. तर मी काय करणार, तुमचे जे ब्रेसेस, आता हे मस्ट आहे की तुम्हाला ब्रेसेस लिहायचे आहेत आणि त्याची जी की आहे ती तुम्हाला की द्यायची आहे, आणि तुमचा ऑब्जेक्ट नेम, ऑब्जेक्ट म्हणजे जी पण तुम्हाला व्हॅल्यू पाहिजे, आणि त्या व्हेरिएबलचे एक आपण ॲज अ लोकल व्हेरिएबल बनवला. लोकल म्हणजे आता हे एज पूर्ण अख्ख्या कुठं पण वापरू शकतो.
जिथं जिथं मला पाहिजे तिथं तिथं मी ते वापरू शकतो. आता त्याचं वर्किंग झालं. कशात तुमचं हे झालं तुमचं डिस्ट्रक्शन. आता यात काय वेगळं नाही. डिस्ट्रक्शनमध्ये फंक्शनमध्ये जर कन्फ्यूज होणार नसाल ना मला की ज्यावेळेस दिस कुठे गेला फंक्शन आहे ना ऑब्जेक्ट वगैरे वापरायचा इथं. ओके धिस कीवर्ड cannot work on arrow functions. ओके आता एरो फंक्शन काय आहे की डायरेक्ट सांगतो की इट्स रिप्लेस अनडिफाइनड. की एरो फंक्शन आहे एरो obj डॉट js. सपोज लेट युजरच घेऊ. युजर इज इक्वल टू तुमचा ऑब्जेक्ट. तर ऑब्जेक्टमध्ये नेम कोलन पाटील कॉमा इथं शो नावाचं एक फंक्शन आहे. ओके शो नावाचं फंक्शन काय करते तुमचं एरो फंक्शन करते. आता इथं मी कन्सोल डॉट लॉग मध्ये धिस डॉट नेम असं मी प्रिंट केलं. ओके आणि नेक्स्ट काय केलं युजर डॉट शो हे फंक्शन मी कॉल केलं. तर व्हॅल्यू काय यायला पाहिजे पाटील राईट. इथं आपण अजून काय करू शो टू आणि या फंक्शनला आपण फंक्शन वापरू. सेम प्रिंट करू म्हणजे तुम्हाला डिफरन्स बघायला भेटेल. नोड एरो ऑब्जेक्ट आणि इथे येणार आहे तुमचं शो टू. आलं का तुमचं की एरो फंक्शन मध्ये जर तुम्ही ढीस वापरायला गेला तर ते अनडिफाइंड येणार आहे. आणि जर का हे ढीस मी काढलं तर तुम्हाला रेफरन्स एरर येणार आहे. त्याला सोल्युशन मला उद्या तुम्ही सांगायचं की सॉल्व्ह करून त्याला सोल्युशन काय. मल्टिपल सोल्युशन्स आहेत की त्याला कॉलबॅक फंक्शन करायचं. कॉलबॅक म्हणजे इथून एक फंक्शन पाठवायचं आणि इंटरनली ते आतमध्ये एक फंक्शन कॉल करेल. जसं की हे जे फंक्शन आहे कंट्रोल एक्स कंट्रोल व्ही आणि इथं शो नावाचं फंक्शन आहे cls this डॉट शो नेम शो नाही रे शो cls ओके. तरी पण काय झालं ते इथून जरी आपण कॉल केला तरी काय झालं ते अनडिफाइनड आलं राईट. आणि नेक्स्टला आपण काय केलं इथं दिस डॉट नेम पाटील केलं. याला भरपूर वेळ आहेत की कसं सॉल्व्ह करायचं. याचं आन्सर मला तुम्ही द्यायचं आहे उद्या. जे ट्राय करणार आहेत नाही घरी की सोल्युशन काय याला सोल्युशन आहे भरपूर सोल्युशन आहेत माझ्याकडे पण तुम्ही काहीतरी करा त्यासाठी. एक्सेप्ट करणार असाल तर वन टाईप करा नाहीतर स्किप केलं तरी चालेल. असं काही नाही की मला ॲरोमध्ये आहे ना हे प्रिंट करायचं. ही जी व्हॅल्यू आहे मला ॲरो फंक्शनमध्ये प्रिंट करायची आहे.
बाय डिफॉल्ट दिस कीवर्डमुळे त्याला कळतच नाही, रेफरन्स एरर देत नाही, अनडिफाईन्ड येतं डायरेक्ट. ओके. आता याच्या जरा पुढे जाऊ आपण ऑब्जेक्टमध्येच, की ॲड, अपडेट, डिलीट. जसं तुम्हाला याच्या ज्या प्रॉपर्टी असतात ना ॲरेच्या इनबिल्ट, तसं ऑब्जेक्टमध्ये इनबिल्ट प्रॉपर्टी नसतात. त्यासाठी ॲडच घेऊ आधी, डॉट JS. लेट युजर इज इक्वल टू, एक ॲरे आहे, ॲरेने ऑब्जेक्ट आहे, नेम, असं काहीतरी नेम आहे. नेक्स्ट मला काय पाहिजे, त्यात मला एक व्हॅल्यू ॲड करायची आहे. तर मी काय करणार की युजर डॉट एज. ओके, आता ही प्रॉपर्टी आहे का नाही, इज इक्वल टू 24. ही प्रॉपर्टी काय झाली, इन्सर्ट झाली. इन्सर्शनची मेथड कशी आहे, ऑब्जेक्टमध्ये जी इन्सर्शनची मेथड आहे त्याला डायरेक्ट ॲड वगैरे काय नसतं, डायरेक्ट युजर आणि हा व्हेरिएबलचं नाव. ओके, युजर. आणि मला इथं कन्सोलमध्ये डॉट लॉगमध्ये तुमचा युजर प्रिंट करायचा आहे. CLS नोड ॲड डॉट JS आला का तुमचा, नेम नंतर ॲड झाला. इथं युजरमध्ये डॉट ॲड्रेस इज इक्वल टू असं काहीतरी ॲड्रेस आहे. परत इथं मी कन्सोल केलं युजर. परत काय झाली, तुमची मेथड ॲड झाली. झाली का ॲड, इथं बघा इन्सर्शनची मेथड. असा तुम्ही ॲड करू शकता. ओके, नेक्स्ट काय पाहिजे की मला अपडेट करायचं आहे. ओके, तर अपडेटसाठी मेथड काय आहे की ॲड स्लॅश अपडेट. अपडेट आपण काय करू, हेच अपडेट करू, 34 वगैरे काहीतरी घेऊ आणि सेम इथं प्रिंट करू. आता बघा 24 आणि अपडेट केल्यानंतर काय झाली 34. अपडेट म्हणजे काय केलं, जशी ॲड केली मी तसंच मी अपडेट केलं. ओके, आता जर डिलीट वापरायचं असेल, ओके, ॲड अपडेट आर सेम लाईक ऑब्जेक्ट नेम अँड इट्स व्हॅल्यू. इट्स की म्हणू आपण, की अँड व्हॅल्यूज. बट डिलीट वी नीड ऑब्जेक्ट की आणि अँड डिलीट कीवर्ड. ओके, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला डिलीट करायचं असेल ना त्यावेळेस फक्त तुम्हाला डिलीट कीवर्ड वापरायचं आहे. आता इथं मी डिलीट काय करतो, डायरेक्ट त्याचं नावच आपण डिलीट करू. तर मी काय वापरणार, डिलीट कीवर्ड. आता काय डिलीट करायचं आहे, युजरचं नाव तो डिलीट कर. आणि इथं कन्सोल डॉट लॉगमध्ये युजर प्रिंट केला डिलीट केल्यानंतर CLS. आता बघा इथंपर्यंत 3 जागी नेम आहे, ॲड केला आपण, अपडेट केलं, नेक्स्ट काय केलं आपण, डिलीट पण केलं. डिलीटमध्ये काय झालं, त्याचं नावच गेलं. अशी तुमची डिलीटची मेथड आहे की तुम्हाला डिलीट आणि युजर नेम. ओके, ओके, इनबिल्ट मेथड्स, ऑब्जेक्ट इनबिल्ट मेथड्स METHODS like arrays. अरे
मेथड्स लाईक अरेज. आता मला जेवढा माहिती आहे त्या 3 मेथड्स आहेत, अजून असतील मे बी, तर माहीत नाही मला. की तुमचा ऑब्जेक्ट, आता ऑब्जेक्ट बघा कसा मी काढलाय, तुमचा ओ कॅपिटल लागतो, डॉट कीज, हे एक फंक्शन झालं. नेक्स्ट काय आहे तुमचं, ऑब्जेक्ट डॉट व्हॅल्यूज. ओके, आणि नेक्स्ट आहे तुमचं कॉमा सेपरेटेड ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट डॉट नाही, हां, डॉट ENTRIES इंट्रीज. अशा तुमच्या 3 मेथड्स आहेत. आता हे नावातच आहे की ऑब्जेक्ट की जर केलं तर आपल्याला की रिटर्न भेटणार, व्हॅल्यूज पाहिजे असेल तर ऑब्जेक्टच्या व्हॅल्यू भेटणार, आणि ऑब्जेक्ट एंट्रीज पाहिजे असेल तर एंट्रीज वगैरे भेटणार, असं त्याचं वर्किंग आहे. आता पहिला आपण बघू ऑब्जेक्ट कीज डॉट JS. ओके, लेट यूजर इज इक्वल टू ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टमध्ये नेम असेल ओमकार, कॉमा एज असेल 24, ॲड्रेस असेल पुणे, आणि पिनकोड असं काहीतरी पिनकोड आहे. आता मला काय पाहिजे, या ज्या ऑब्जेक्ट आहे ना, या ऑब्जेक्टमधल्या मला फक्त या कीज पाहिजेत. म्हणजे कीज कोणत्या कोणत्या आहेत, नेम, एज, ॲड्रेस आणि पिनकोड. ओके, आणि 1 टाईममध्ये. तर मला मी काय करणार, डायरेक्ट आपण कन्सोलमध्येच प्रिंट करू, कन्सोल डॉट लॉगमध्ये ऑब्जेक्ट. ओके, आता हे काय बघा, इंटरफेस आहे. इंटरफेस जर कन्सेप्ट तुम्हाला जावा किंवा डॉट मध्ये माहीत नसेल तर माहीत करून घ्या इंटरफेस काय असते. मी टाईपस्क्रिप्टमध्ये शिकवेन इंटरफेस म्हणजे काय, पण टाईपस्क्रिप्टचा आणि डॉट नेट आणि जावास्क्रिप्टमध्ये मला माहिती इंटरफेस सेम आहे का नाही. ऑब्जेक्ट नेम, ओके, डॉट, आता एवढ्या सगळ्या मेथड्स आहेत जसं मी सांगितलं. त्यातला मला ज्या 3 माहिती आहेत त्या मी सांगतो. की कीज, ओके, आणि आता हे बघा कीज काय म्हणतं की ऑब्जेक्ट दॅट कंटेन्स properties and methods. This can be an object that you created an existing document object model. ओके, आता डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल वगैरे ते भरपूर डीपमध्ये एक्सप्लेनेशन त्याचं. आता कीजला मी काय पाठवणार, तुम्ही जो ऑब्जेक्ट क्रिएट केला ना त्याचं नाव. एवढं सोपं आहे, ते मला फक्त कीज माहीत पाहिजे असतील तर. नोडमध्ये ऑब्जेक्ट कीज आल्या का, एका ॲरेमध्ये रिटर्न केला, आणि नेम, एज, ॲड्रेस आणि पिनकोड आहे का. तर हे मी स्टोअर पण कुठेतरी करू शकतो, आणि ते स्टोअर केल्यावर नंतर मला काही ते ॲक्शन पण करू शकतो. ओके, आणि हा काय जुना तुमचा ओरिजिनल ऑब्जेक्ट असतो ना त्याच्यावरती काय ॲक्शन परफॉर्म करतं, नवीन ॲरेमध्ये तुम्हाला देतं रिटर्न. ओके, तर रिटर्न्स न्यू ॲरे. हा झाली तुमची की फाइंड करायची मेथड. नेक्स्ट मला काय पाहिजे, व्हॅल्यूज पाहिजेत. ओके, तर मी काय करतो, ऑब्जेक्ट डॉट JS. इथं फक्त काय येणार तुमचं व्हॅल्यूज, CLS नोड ऑब्जेक्ट कीज ऑब्जेक्ट व्हॅल्यूज. आल्या का व्हॅल्यूज, जी ओमकार असेल 24 पुणे आणि 41 असं काहीतरी त्याच्या व्हॅल्यूज घेतल्या. आणि एंट्रीजमध्ये काय असतं की ॲज अ ॲरे म्हणून ट्रीट करतं. इन एंट्रीज ॲज अ ऑब्जेक्ट ट्रान्सफॉर्म इन ॲरे अँड रिटर्न्स न्यू ॲरे. आता याचा ट्रान्सफॉर्म कसा होणार की हा एक ॲरे असेल, हा एक ॲरे असेल, हा एक ॲरे असेल आणि हा एक ॲरे असेल, असा तो ट्रान्सफॉर्म होतो. Ctrl+C ऑब्जेक्ट डॉट ऑब्जेक्ट
एंट्रीज डॉट JS. इथं एंट्रीज आणि युजर सपोज डायरेक्ट प्रिंट करू नोड ऑब्जेक्ट एंट्रीज. आला का तुमचा की युजरमध्ये. ओके, युजर म्हणजे हा तुमचा पॅरेंट झाला. हा तुमचा काय झाला, पॅरेंट ऑब्जेक्ट झाला. इथं पॅरेंट ॲरे झाला, ॲरे ऑफ ॲरेज. कसं, तुमचा नेम ओमकार, नेम आणि ओमकार यानं काय केलं, दोन व्हॅल्यूज मला प्रिंट करून दिल्या. दोन तुमचं ॲरे 0 इंडेक्स आणि 1 इंडेक्स. नेक्स्ट काय A24 0 इंडेक्स 1 इंडेक्स 0 इंडेक्स 1 इंडेक्स 0 1. म्हणजे तुला त्याचं कन्व्हर्जनचं जे काम आहे ना तुमच्या ऑब्जेक्टचं ॲरेमध्ये, ते तुमचं ऑब्जेक्ट डॉट एंट्रीज. आणि ह्या ऑब्जेक्ट लागतोच. ऑब्जेक्ट काय एक कन्स्ट्रक्टर वगैरे त्याचा एक क्लास कुठेतरी लिहून ठेवलाय. ओके, तो इंटरफेस आहे जसं मी सांगितलं. त्याच्यावरती हॉवर केल्यानंतर बघा त्याची डेफिनेशन आली की द इनिशियल व्हॅल्यू ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे प्रोटोटाइप कन्स्ट्रक्टर बिल्ट इन ऑब्जेक्ट कन्स्ट्रक्टर. ओके, फंक्शन असेल टू स्ट्रिंग टू लोकल व्हॅल्यू ऑफ. त्याच्या सगळ्या ह्या मेथड्स आहेत ऑब्जेक्ट कन्स्ट्रक्टरच्या. भरपूर आहे त्या तुम्ही ट्राय करा. त्यातल्या 3 मेन लागतात. इथपर्यंत जर कळलं असेल ना